खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात दिवसाला. तर आता 11 वाजता आहेत, पण म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेऊया आणि मग पुढे काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. आज छानपैकी अशी सुरुवात केलेली आहे आणि ती सुद्धा सकाळचे थोडेसे कामं आवरून झाले. त्याच्यानंतर जवळजवळ आता 10-11 वाजत आले असतील. म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया. दुसरे कामं असले की भरपूर अशी सकाळी पाणी वगैरे येते, धावपळ राहते आणि रोज रोज तेच प्रत्येक गृहिणीचं रुटीन असतं. सकाळी झोपेतून उठलं की भरपूर अशी कामं असतात, तर ती करून घेतलेली आहेत. आणि त्याच्यानंतर म्हटलं काही भांडी होती ती लावून घेतलेली आहेत. घासून वगैरे झाली होती. नाश्त्याची, चहाची वगैरे भांडे हे सकाळी सगळं आपलं निघतच असतं आणि तेच भरपूर कामं असतात, तर ते आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटलं आज विचार केला की चला आज मुलांना सुट्टींमध्ये असंही मी काही ना काही बनवतच आहे की जेणेकरून त्यांना छोट्या मोठी भूक लागेल तर तेव्हा त्यांना खाता वगैरे येईल. तर अशाच एक अजून आज पदार्थ बनवणार आहे, ते म्हणजे अगदी छान असे प्रोटीनयुक्त लाडू आणि कॅल्शियमने भरपूर असे लाडू. तर त्याच्यासाठीच मी इथे मखाने काढून घेतलेले आहे, बॅगमध्ये आणून ठेवलेले होते किराण्यात. तर म्हटलं त्यांना जरासं साफ करून घेऊया. साफ म्हणजे कसं त्यांना निवडायचं नाही, पण असं तर दिसतंच ते आपल्याला वरच हलवून, पण छानपैकी असे झटकून झटकून काढून घेतले. त्याच्यात आतमध्ये जरा होल असतं, तर त्याच्यातून जी काही बारीक असं धुळीसारखं काही होतं तर ते सगळं निघून गेलं आणि ते असंच झटकून झटकून मी ताटामध्ये इथे काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी मखाणे साफ करून घेते. नाही तर मग मोठ्या याची छेदवाली जाळी घ्यायची आहे, गाळणी. त्याच्याने अशी छान गाळून घ्यायचे, म्हणजे सगळं जे काही धूळ वगैरे काही असेल ना तर ते पडून जातं. तर हे बघा अशा पद्धतीने धूळ निघाली घ्यायची. बघताय ना तुम्ही, असे बारीक माती म्हणा किंवा मग जे काही असेल ते असं बारीक बारीक मातीसारखं निघालेलं आहे. तर स्वच्छ 2 ते 3 वेळा मी नेते साफ करून घेतले. आणि मग आज आम्ही तिघंच आहोत ना घरी, तर म्हटलं रोज रोज काय बनवायचं, चपाती भाजी हाही प्रश्न असतो, पण म्हटलं चला डाळ भात बनवूया आज. मस्त मस्त गरमागरम डाळ भात खाल्ला ना तर तोही छान लागतो आणि आवडतो आम्हाला सगळ्यांना. फक्त डाळ भात असला तरीही चालतो, म्हणून मग आज डाळ भातच बनवून घेणार होती. आणि डाळ इथे मी लावून घेत आहे कुकरला, आणि म्हटलं नंतर भात लावून घेऊ आणि साईड बाय साईड माझे नंतर मग जेवणं वगैरे झाले की म्हटलं छान निवांत असे छान प्रोटीनयुक्त लाडू बनवूया. खूप टेस्टी लागतात आणि मस्त असे लाडू आहेत. नक्की बघा व्हिडिओ पूर्ण. आणि सकाळची आपल्या गृहिणींची ही धावपळ तर नेहमी चालूच असते. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली, तुरीची डाळ, आणि त्याच्यामध्ये थोडीशी इथे मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. अशी डाळ बनवून घेत आहे मी आज. आणि त्याच्यामध्येच मी टोमॅटो वगैरे टाकून घेते 2-3, आणि छान ते मॅश होऊन जातं. नंतर सॉफ्ट होताना डाळसोबत त्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी टेस्टी लागते. आणि एक्स्ट्रा एखादा टमाटा बारीक कट करून जेव्हा आपण तडका वगैरे देतो तेव्हा त्याच्यात टाकून घेते. हळद, मीठ, टोमॅटो अशा पद्धतीने कुकरला डाळ लावून दिलेली आहे. पण म्हटलं चला मखाणे तर साफ करून झाले आणि लाडूंची तयारी साईड बाय साईड चालूच आहे. आता इथे खजूरचं पॅकेट होतं, तर त्याच्यातले खजूर काढून घेतले आणि स्वच्छ आता इथे पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे मी. खजूरला बघा खूप माती वगैरे अशी मध्ये घाण असते. कधी कधी माती नसली तरी ते झाडावरून पडलेले असतात ना, ते सगळ्या कचऱ्यासारखे एखादं काडीसारखं वगैरे असतं आणि थोडेफार हे असतं, तर ते स्वच्छ करून घेऊया म्हटलं. खजूर कधी पण स्वच्छ धुवून वगैरे खायचे. तर पाण्यामध्ये टाकून घेते आणि स्वच्छ 2-1 पाणी पहिले टाकून स्वच्छ असे चोळून घेतले. नंतर ते पाणी टाकून दिलं आणि परत अजून पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्येच एकमेकाला चिपकलेले होते ते काढून घेते आणि स्वच्छ एक एक खजूर छानपैकी स्वच्छ करून धुवून साईडला करून घेतलेले आहेत, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल. आणि त्याच्यानंतर भातसुद्धा बनवून घेतला, डाळ पण झाली, डाळला तडका देऊन घेतला. असा खूप लेंथी व्हिडिओ झाला असता म्हणून शॉर्टकटमध्ये घेतलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने डाळ भात बनवला होता आणि मस्त गरमागरम डाळ भात आम्ही तिघांनी खाऊन घेतला. तर त्याची भांडी वगैरे निघली, तीसुद्धा धुवून झालेली आहे. आता इथे लाडूची तयारी वगैरे करून घेत आहे मी. लाडू बनवण्यासाठी सगळं साहित्य काढून घेत आहे मी. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तशी सुरुवात झालेलीच आहे, जेवण वगैरे करून झाले. मग ही सगळी बेसिक तयारी मी इथे काढून ठेवत होती. म्हटलं चला छानपैकी लाडू बनवायचे आहेत. साहित्य कधीच थोडं थोडं आणून पडलेलं होतं. मग म्हटलं ते असं खात नव्हते मुलं, म्हणून मग त्यांच्यासाठी आता छान लाडू बांधून देते, तुमच्यासोबतही शेअर करते. तर इथे
इथे मखाने घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे जवळजवळ अर्धा किलोचे असतील मखाने. त्याच्यानंतर इथे थोडे थोडे ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत आपल्याला. काजू, बदाम, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स असे घेऊन घेतलेले आहेत. आणि इथे खजूर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी. खजूर आधी धुवून वगैरे घेतले, नंतर कट केले आणि मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि इथे आपल्याला उन्हाळ्यासाठी आपण स्पेशल लाडू बनवतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला ही मोठी मिश्री घ्यायची आहे. हिच्याने उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं मिश्री वापरलेली, गरम वगैरे नाही पडत. आणि एलची पावडर वगैरे आपल्याला इथे लागणार आहे. इथे थोडंसं कोकोनट, मी डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते घ्या तुम्ही, नाही तर मग आपली घरची खोबऱ्याची वाटी असेल तिला मी 1 वाटी फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. कढई ठेवून घेतलेली आहे, गरम झाली. त्याच्यामध्ये मखाने भाजून घ्यायचे, छान क्रिस्पी करून घ्यायचे, म्हणजे छान बारीक होतात ते. थोडंसं असं थोडं थोडं तूप टाकून याला छानपैकी असं क्रिस्पी भाजून घ्यायचे. तर हे बघा कलर याचा चेंज झालेला आहे आणि छानपैकी असे आता गरम आहेत ना, क्रिस्पी तर झालेलेच आहे. थंड झाल्यावर अगदी छान असे चुरले जातील ते. तर आता याला काढून घ्यायचंय. तर इथे ह्या सीड्स जे आहेत ना आणि काजू बदाम याला सुद्धा थोडं थोडं आपण तूप टाकून परतून घ्यायचंय. फक्त जास्त नाही भाजायचं, अगदी थोडं थोडं. तूप पण आपल्याला जास्त यूज नाही करायचं आहे, थोडं थोडंच यूज करायचं. आणि छानपैकी हे सगळ्या सीड्स इथे भाजून घ्यायचे आहेत. मध्येच मी इथे ह्या सनफ्लावर सीड्स आहे ना ते सुद्धा टाकून घेते. दोघे अगदी छान इथे परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं. परतून झालेले आहेत, ताटात काढून घेते. बदाम आणि काजू दोघंही मिक्स मी इथे भाजून घेते. सुद्धा थोडंसं इथे 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं छानपैकी. जे हे खोबरं आहे ना याला सुद्धा थोडंसं परतून घेऊया. थोडंसं याच्यात तूप टाकून घ्यायचं, थोडंसं तिथे परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याला जास्त टाइम नाही लागत. आणि असं झालं की लगेच काढून घ्यायचं, जास्त लाल नाही करायचं. याच्यातच काढून घेते सगळं एका ताटामध्ये. खजूरची पेस्ट करून घेतली ना तिला सुद्धा थोडंसं इथे परतून घ्यायचंय. थोडंसं इथे तूप टाकते याला सुद्धा, म्हणजे छान ते सॉफ्ट होईल ना त्याच्यासाठी इथे परतून घ्यायचंय फक्त. आणि हिला साईडला ठेवायची, त्याच्यात मिक्स नाही करायची. तर हे बघा अगदी मस्त इथे सॉफ्ट झालेलं आहे. आता याला काढून घ्यायचं ताटात परत. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि हे थंड झालंय थोडं थोडं. आता मिक्सरमध्ये याला काढून घ्यायचंय. बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची. तुम्हाला थोडं जाड ठेवायचं तर जाडही ठेवू शकता तुम्ही. एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं. तर हे बघा अशी छान पावडर करून घेतलेली आहे. आता हे काजू बदाम त्याच्यानंतर जे हे मखाने आहेत ना यांची पावडर मी इथे मिक्सरमध्ये करून घेते, सगळ्या याची पावडर. गॅसवर कढई ठेवली आहे आणि 1 ग्लास मी इथे पाणी टाकते, म्हणजे वाटीभर पाणी. आणि ही जी साखर आहे ही याच्यात टाकायची. आणि आपल्याला 1 तारची चासणी नाही बनवायची, फक्त अगदी चिपचिप होईल ना तोपर्यंत याला पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. अगदी चिपचिपा पाक होतो तोपर्यंत बस. इथे हा पाक उकळतो तोपर्यंत आहे ना जे आपण मिक्सरमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे बारीक. आता याच्यामध्ये हे जे खजूर आहे आपण याला सुद्धा मिक्सरमध्ये वाटून छान गरम करून घेतलं होतं, हे टाकून घ्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आधी. आणि नंतर आपल्याला पाक टाकायचा आहे ना, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे हे खजूर छानपैकी. तर हे बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. जो खजूर आहे तो छानपैकी याच्यात मिक्स झालेला आहे अगदी. हे बघा. तर आता
इथे आपला पाक तयार होतोय. अजून थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे. थोडासा अजून घट्ट झाला की नंतर याच्यात टाकून घ्यायचं. हे बघा छानपैकी असा अर्धा तर झालेला आहे. तर बघून घेऊया. फक्त आपल्याला जास्त हे नाही करायचं आहे, अगदी म्हणजे असा चिपचिपा झाला फक्त तेवढंच करायचं आहे. कारण आपल्याला पाक वगैरे असा कडक बनवून नाही घ्यायचा आहे. फक्त साखर वितळली पाहिजे आणि छानपैकी असा घट्ट झालेला आहे. तर आता याला गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं. चांगलं सगळं मिक्स झालं पाहिजे आणि सगळं याला असं लागलं पाहिजे. चांगलं मिक्स करून घेते मी याला. करते ना मी याच्यामध्ये एलची पावडर टाकून घ्यायची आहे, म्हणजे छानपैकी असा स्वाद येईल. आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे मस्तपैकी आणि छान असे लाडू आपले बांधले जातील. अशा प्रकारे हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता हे सगळं याला लागलेलं काढून घेते आणि अगदी म्हणजे थोडंसं गरम आहे कोमट तेव्हाच याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे. मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने लाडू बांधायचे, छोटे मोठे, त्या पद्धतीने इथे लाडू बांधून घ्यायचे आहेत. आणि छान म्हणजे हे टिकतात पण. तर हे बघा जास्त मोठे पण नाही बांधायचे आणि एकदम छोटे पण नाही. छान या साईजचे मी इथे लाडू बांधून घेते. हे बघा तुम्हाला अजून याच्यात जर कमी शुगर वापरायची, पण आपण याच्यात छानपैकी मिश्री वापरलेली आहे. ते अगदी उन्हाळ्यासाठी खूप थंडावा देते पोटामध्ये, त्याच्यासाठीच. आणि म्हणून अगदी मस्त आहे. हे बघा असे छान इझी पद्धतीने इथे लाडू बांधले जातात. असे मस्त लाडू होतात ते. तर हे बघा भरपूर असे लाडू तयार होतात आणि खूप टेस्टी असे लाडू आपले तयार झालेले आहेत. सोपे आहे बनवण्यासाठी. असं साहित्य असलं ना घरामध्ये उरलेलं तर त्याच्यापासून असे छान लाडू आपण बनवू शकतो. तर इतर वेळेला आपल्याला खाता येतं आणि कॅल्शियमने भरपूर असे प्रोटीन वगैरे याच्यामध्ये खूप सारं काही आहे. तर असे छान प्रोटीन रिच आणि कॅल्शियमने भरपूर असे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि घरातल्यांना जर आवडले असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता. तर असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओ आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.